काही रेसिपीज फक्त चवीसाठी नसतात, त्या असतात आठवणींसाठी. माझ्यासाठी ही कढी गोळे ही अशीच एक रेसिपी आहे. लग्न होऊन सासरी गेल्यानंतर सगळ्या नवीन पद्धती, स्वयंपाकघर नवीन, स्वयंपाकघरात बनणारे पदार्थ वेगळे. एके दिवशी दुपारी काय बनवायचं सुचत नसताना आजी सासूबाई म्हणाल्या, ही बघ भिजवलेली चणा डाळ. मी म्हटलं, चणा डाळीचं आज काय बनवता येईल? स्वयंपाक फारसा येत नसल्याने त्यांच्याकडे बघितलं. त्या म्हणाल्या, आज तुला मी शिकवीन कढी गोळे, ज्याच्यासाठी ही डाळ भिजवली आहे. डाळ भिजवलेली निथळून घेतली, एकीकडे कढीची तयारी केली. कढीसाठी घेतलं आहे दही, त्याच्यात घातलं थोडं डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि त्याला छान फेटून घेतलं. काही साध्या सोप्या रेसिपीज इतक्या छान बनतात. या मिश्रणात घालायचं आहे पाणी आणि व्यवस्थित याला घुसळून घ्यायचं आहे. पदार्थ सोपेच असतात, फक्त करण्याची पद्धत वेगळी असते. त्या दिवशीची ती शिकलेली रेसिपी आजही माझ्या आठवणीत आहे. हा पदार्थ आधी कधी न खाल्ल्यामुळे थोडं कुतूहल होतंच की नेमकं हे बनवतात तरी कसं, आणि बनवल्यानंतर ते इतकं दिसायला सुंदर आणि चवीला इतकं उत्तम होतं की हे माझ्या रेसिपी लिस्टमध्ये कायमचं ॲड झालं. ताक छान घुसळून घेतल्यावर त्याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ. ताक छान घुसळायचं आहे, त्याच्यात कुठलेही गाठी राहता कामा नये. मग घालायचे चवीप्रमाणे थोडीशी साखर. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे भिजवून निथळून घेतलेली चणा डाळ. ही डाळ कमीत कमी 4 तास भिजवायची आहे, म्हणजे ही छान नरम होते. आता त्याच्यात घालायचं आहे मिरच्या, आलं, लसूण. चवीप्रमाणे मिरच्या कमी जास्त करू शकता. घालायचं आहे अर्धा चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर आणि याला खरबरीत असं वाटून घ्यायचं आहे. या मिश्रणाला वाटताना पल्स मोडवर वाटायचं आहे, म्हणजे असं छान खरबरीत असं मिश्रण तयार होतं. पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. भिजलेल्या डाळीत मॉइश्चर असतं, त्यामुळे ते व्यवस्थित वाटलं जातं. असं कोरडं असं हे मिश्रण खरबरीत वाटलेलं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जुन्या पद्धतीच्या रेसिपीजना काही मसाले, वाटण बरंच काही लागत नाही. बस खूप सिंपल रेसिपीज असतात. या मिश्रणाचे गोळे करून घ्यायचे आहेत. हे बघा, गोळे थोडे लहान आकाराचे करायचे आहेत, खूप जास्ती मोठे नाही करायचे, कारण या कढीमध्ये जेव्हा शिजतात तेव्हा हे फुलून मोठे होतात. हे माझे सगळे गोळे वळून तयार आहेत. इथे मी कढीसाठी एक छोटासा मसाला करते आहे. त्याच्यासाठी खलबत्त्यात घेतले आहे धणे, आलं आणि हिरव्या मिरच्या. तुम्ही हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून पण कढीला घालू शकता किंवा हे मिक्सरला पण वाटू शकता. पण खलबत्त्यात कुटलेल्या मसाल्याची चव खूप छान येते, फ्लेवर खूप छान येतो कढीला. हे व्यवस्थित कुटून झालं आहे. हे बघा, मिक्सरसारखं खूप फाईन नाही होत, थोडंसं खरबरीतच राहतं आणि हे चवीला खूप छान लागतं. कढी बनवण्यासाठी इथे मी घेतली एक कढाई. त्याच्यात घेणार आहे तेल. तेल चांगलं गरम झालं की आता त्याच्यात घालायचं आहे जिरे. जिरे छान परतून झाले की आता त्याच्यात घालणार आहे हिंग. हिंगाने कढीला खूप छान फ्लेवर येतो, असा खमंग एक वेगळाच वास येतो. आता घालायचं आहे वाटून घेतलेलं आलं, मिरची आणि धण्याचं वाटण आणि कढीपत्ता. कढीपत्ता छान तडतडला की याच्यात घालायचे लाल सुक्या मिरच्या. या ऑप्शनल आहेत आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. ही फोडणी व्यवस्थित परतून झाली. आता त्याच्यात घालायची आहे थोडी हळद. प्रत्येक कढीत हळद घालत नाहीत, पण या रेसिपीमध्ये हळद घातली जाते. यांनी रंग खूप छान येतो कढीला. ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून झाली की आता याच्यात घालायचं आहे ताकाचं मिश्रण, जे आपण घुसळून ठेवलं होतं, आणि
याला चांगली उकळी काढायची आहे. एक 5 ते 7 मिनटात कढीला छान उकळी येते. कढी पूर्ण उकळल्याशिवाय ह्याच्यात आपल्याला गोळे घालायचे नाही आहेत. अशा पद्धतीत ढवळत ढवळत कढीला छान उकळी काढायची आहे. एक 5 मिनटात त्याला छान उकळी आली आहे. उकळी आली की मग ह्याच्यात करून घेतलेले गोळे सोडायचे आहेत. कढीचं मिश्रण थंड असताना गोळे जर सोडले तर हे गोळे फुटतात. त्यामुळे हे जेव्हा कडकडीत गरम अशी कढी असेल उकळलेली तेव्हा त्याच्यात हे गोळे घालायचे आहेत. एक 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 अलगद हे गोळे सोडायचे आहेत आणि सगळे गोळे घालून झाल्यानंतर पुढचे 2 ते 3 मिनटं कढीला बिलकुल ढवळायचं नाही आहे. जोपर्यंत याला हलकी वाफ येत नाही तोपर्यंत हे मोडू शकतात, म्हणून याला बिलकुल हलवायचं नाही आहे. जसंच एक 2 ते 5 मिनटांनी अजून छान उकळी यायला लागते, हे गोळे हलके हलके वर तरंगायला लागतात. मग ही कढी व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे. गोळे शिजताना आवश्यक वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे. हे कढीचा सगळा फ्लेवर गोळ्यांमध्ये उतरलेला आहे. कोथिंबीर घालायची आहे. हे एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करा.